तर महिलांनी तर आज जागतिक महिला दिन आहे 8 मार्च. सगळीकडे जागतिक महिला दिन हा उत्साहात साजरा केला जातो. कारण महिलाचं कर्तृत्व हे महिलांनी दाखवून दिलं आहे आणि याच्या मागे थोर पुरुषांची आपल्याला देणगी लाभली आहे. त्यांच्या आपण संघर्षातून प्रत्येक जे इथं आलेला मुलगा आहे तो अगोदर थोडासा घाबरलेला असतो. नंतर आम्ही त्याला व्यवस्थित हे करून आता जे मुलं येतात ना पहिले खूप गोंधळलेले असतात. इथे आल्याच्या नंतर आम्ही त्यांना व्यवस्थित टीचिंग वगैरे संस्कार, बालसंस्कार म्हणतात. अशा पद्धतीचं आमच्या शाळेमध्ये आम्ही 5 आहोत सर. 4 शिक्षिका आहोत आणि एक आमची मावशी आहे. वर्ष आहे सर वार्षिक स्नेह संमेलनाचं. सर्वप्रथम 8 मार्च आज जागतिक महिला दिन. त्यानिमित्त आम्ही सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आज महिला दिनाच्या महिलांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि महत्त्वाची गोष्ट की सरांचं एक ब्रीद वाक्य, आमचे बाळासाहेब आठवले आमचे खास मित्र, बऱ्याच दिवसापासून त्यांची इच्छा होती की मी इथे यावं, मुलांना काहीतरी थोडंसं एंटरटेनमेंट करावं. परंतु योगायोग असा की हे मागच्याच महिन्यात हा कार्यक्रम होणार होता, पण काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला. आणि आज रोजी चांगल्या शुभदिनी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम. आणि खरोखरच मी आलो तसं भारावून गेलो, कारण लहान लहान मुलं अप्रतिम असे ड्रेसिंग करून तयार आहेत. अप्रतिम खूप मेहनत घेतली आमच्या बाळासाहेब आठवले आणि खिल्लारी सरांनी सुद्धा. आणि पालकांना आपल्या मुलांचं मुलीचं कौतुक पाहणं खूप आवडतं आणि यांची सेवा करण्याची मला सुद्धा संधी भेटली. त्याबद्दल मी मला फार भाग्यवान समजतो. खिल्लारे सरांनी, बाळासाहेब आठवले मला इथे बोलवलं. आज इथे आमचे काही पत्रकार मित्रांचं असं म्हणणं की मी एखाद्या आवाजामध्ये फिल्म स्टारच्या आज महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ. तर इथे जर समजा जॉनी लिव्हर आले असते तर त्यांनी कशा शुभेच्छा दिल्या असत्या? मेरे को मालूम बोलो तो कैसा मालूम बाबा, ये 8 मार्च बोले तो कैसा मेरे बहनों का खास दिन है. मेरे बहनों को बहुत बहुत मुबारकबाद बाबा, क्या बताऊं, बहुत बहुत मुबारकबाद. थँक्यू. हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही साजरा करतो आणि त्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू की विद्यार्थ्याच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या आतमधले जे काही उपजत गुण आहेत ते उपजत गुण वाढावेत, हा त्याच्या मागचा. वर्षभरामध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती होते. वेगवेगळे कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये महिन्यामध्ये जे काही कार्यक्रम आहेत, जसे की आषाढी एकादशी आहे किंवा शिवाजी महाराज जयंती आहे, सावित्रीबाई फुले, रमाई जयंती, अशा वेगवेगळ्या जयंत्या सर्व महापुरुषाच्या आम्ही साजऱ्या करतो. तर बघा, याच्या मागे पूर्ण आमचे कोरिओग्राफर बाळासाहेब आठवले आणि आमची जी टीम आहे, शिक्षक, शिक्षिका आणि मॅडम स्वतः मुख्याध्यापिका यांनी अहोरात्र परिश्रम घेतलेत. आणि छोट्या मुलांना जसं मातीच्या गोळ्याला आकार द्यावा लागते तशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट एक 10 वेळा सांगावी लागते. याच्यामध्ये भरपूर परिश्रम घेतलेत आणि त्या परिश्रमाचं निश्चितच या ठिकाणी आपल्याला प्रेक्षकासमोर साजरं काही हे दिसेल. याच्यामध्ये गुणरत्न जे विद्यार्थी आहेत ते आमच्या 10वी आणि 12वी जे आमच्या क्युरिओसिटी बरोबरच आम्ही इथं काय करतो, उज्ज्वल अकॅडमी हा एक अकॅडमी चालवतो. आणि त्या अकॅडमीमध्ये की विद्यार्थी आम्ही राऊंड घेतलेत. राऊंडमध्ये पहिला, दुसरा, तिसरा असे काही राऊंडमध्ये विद्यार्थी आलेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी त्यांचं बक्षीस देऊन स्वागत करणार. ZTV फेम आमचे बंधू सिद्धार्थ खिलारे यांच्या आवाजासाठी पब्लिक तर इथं आतुर झालेली आहे. त्यांनी वेगवेगळे आवाज, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला निश्चितच आमच्या पालकामध्ये त्यांच्याबद्दल आतुरता लागलेली आहे आणि त्याचं निश्चितच यांना मनोरंजन होईल आणि चांगल्या पद्धतीचा आनंद सुद्धा घेतील.